स्माइल इव्हनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. व्हेरी गुड विना मॅम, वेलकम. स्वप्नील सर वेलकम, मिलिंद सर वेलकम. आणि आपल्या नावानी जॉईन व्हायचंय. आपलं जे काही नाव असतं ना त्यांनी जॉईन व्हायचं. अश्विनी मॅम व्हेरी गुड. सगळ्यांचं खूप खूप मनापूर्वक स्वागत. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. विना मॅम अनम्यूट करता. तुम्ही कुठून आहात मॅम? एक 2 मिनिटात आपला इंट्रो द्या. ठाणे. ठाण्यावरून आहे. आणि तुम्ही काय करता मॅम? मी स्टुडंट आहे. ओके, थँक्यू. येस, स्वप्नील सर अनम्यूट करा. नमस्कार सर. नमस्कार मॅम. मी स्वप्नील अतकर कोल्हापूरवरून आहे. अच्छा, आणि मी केमिस्ट आहे. ओके, वेलकम सर, आपलं स्वागत आहे. येस, थँक्यू. अश्विनी मॅम अनम्यूट करा. तिथे अनम्यूटचं बटन आहे बघा. होत नाही. हा, झालं. हरिओम मॅम. नमस्कार मॅम, नाशिकहून बोलते. आत्मवंदन. नाशिकहून बोलते मी ओके. योगा टीचर आहे. ओके, काय करता मॅम तुम्ही? योगा टीचर, योगाचे क्लासेस घेते. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू मॅम. येस, एक आपण कोमल मॅमचा अनुभव घेऊ. कोमल मॅम आपले ओल्ड स्टुडंट आहेत. त्यांनी आज परत बॅच जॉईन केली. वेलकम मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार, गुड इव्हिनिंग, स्माइल इव्हिनिंग सर तुम्हाला. काय कशा म्हणताय? आहात? मी मस्त आहे मॅम. खूप दिवसानंतर दिसल्या. हो, माझा अर्धाच होतोय, 2 होत आहेत, 3 होत आहेत. म्हटलं मी आता असं ठरवलं की काहीही होऊ दे, पण आपल्याला ह्या वेळेला कम्प्लीट करायचंच आहे. येस, कदाचित रेखी मला असं घेतीये सोडतीये. आता मी तुम्ही रेखीला असं रेकीला पकडून ठेवा मॅडम. मी ठरवलं की आता आपण रेखीला सोडायचं नाहीये आणि येस, ह्या वेळेला बॅच कम्प्लीट करायची आहे. येस, व्हेरी गुड मॅम, व्हेरी गुड. आणि तुम्हाला आतापर्यंत कसे वाटले सेशन? मैं स्वस्थ हूं, मैं मस्त हूं, मैं तंदुरुस्त हूं, मी रोज म्हणते. व्हेरी आणि गुड. मला फील होतं आणि तो ऑरा माझ्या जवळ राहतो. आणि येस, काही काही मला ते जाणवतं की बाबा आपल्याला इथं हे म्हणायचंय आणि ते एक माझ्या फिट राहिलेलं आहे. पण पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही आता जवळपास 1.5-2 महिने झाले माझ्याशी कनेक्टेड आहे, पण तुम्ही कंटिन्यू नाही करू शकले. तर तुमचं म्हणजे पहिल्या दिवशीपासूनचं जे काही थोडीफार तुम्ही प्रॅक्टिस करत आहात त्याचा तुम्हाला काय इफेक्ट जाणवला? थोडं एनर्जेटिक होतंय मला आणि ते जे निगेटिव्ह वाईब्स म्हणजे जे आपण पकडून ठेवलेले आहेत, मी अजून 100% नाही सोडले, पण 50% माझ्यातून गेलेलं आहे ते. की मी व्हेरी ते गुड. निग्लेक्ट करायला शिकले. म्हणजे जे माफ करायचं होतं ना, ते मी माफ करतेय. म्हणजे ते निग्लेक्ट होतंय माझ्याकडून की नाही जाऊ देते, आपलं नाहीये असं होतंय मला. येस, व्हेरी गुड मॅम. आणि वेलकम. आता मी म्हणजे रेकीकडे प्रार्थना करते, ईश्वराकडे प्रार्थना करते की तुमचं हे सेशन कम्प्लीट व्हावं, जेणेकरून तुम्हाला हा 50%चा बेनिफिट 100 to 100% मिळावा. येस, थँक्यू मॅम. येस, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. या ईश्वर गुरूंचे धन्यवाद, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद की आज तुम्ही वेळात वेळ काढून या सेशनला आलेत. येस, सुरू करूया. आपण हे सुरू करताना आपल्याला बघायचं आहे की कोणीतरी प्रत्येक जण जे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण एकत्र आलोत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो आहेत, तर ते कुठली तरी एनर्जी शिकण्यासाठी. एनर्जी शिकायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की हे खूप लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन आहे, प्रॅक्टिकल सेशन आहे. इथे कुठलंही बुवाचं कीर्तन सांगितलं जाणार नाही. तुम्ही जितकं ऍक्टिव्हली प्रेझेंट राहाल, तुम्ही ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत ते फॉलो कराल, त्याचे तुम्हाला बेनिफिट जाणवणार. ही मी काहीही 10 दिवसात चमत्कार साक्षात्कार करणार नाहीये की एक जादूची कांडी फिरवली आणि प्रॉब्लेम्स पळाले, असं होणार नाहीये. पण मी याचा विश्वास देते, मी याची गॅरंटी घेते की तुम्ही 21 दिवसांच्या या साधनेनंतर आणि 90 दिवसांच्या रेकीच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही अंतर्बाह्य बदलणार. आज तुम्ही ज्या सिच्युएशन मधनं जात आहात, प्रत्येक जणाला 3 प्रॉब्लेम्स आहे. एक तर रिलेशनशिपचे इश्यू असतात, हेल्थचे इश्यू असतात आणि अजून काय,
पैसा, Money problem. मनी प्रॉब्लेम आहे ना? पैसा बोलत आहे, आहेत का प्रॉब्लेम्स? या व्यतिरिक्त कुठले प्रॉब्लेम्स आहेत का? करिअर मध्ये ग्रोथ पाहिजे, म्हणजे वेल्थ चांगली पाहिजे, बरोबर की नाही? येस धनश्री मॅम, आपण कॅमेरा ऑन करा. सुभाष सर, मीरा मॅडम, विकास सर, मिलिंद सर, कॅमेरे ऑन करायचे. आपल्याला ऍक्टिव्हली आन्सर द्यायचे आहेत आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचंय. जेव्हा तुम्ही बोलायला शिकाल, कम्युनिकेट करायला शिकाल, तेव्हा एनर्जी एक्सचेंज होणार आहे आपली. ठीक आहे? येस. या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये कोणीतरी फसला आहे? आहेत का की कोणीच असं नाही आहे ज्याला प्रॉब्लेम्सच नाही? कोणी आहे का असं? आहे का? मला सांगा की ज्याला प्रॉब्लेम्सच नाही, अशी कोणी व्यक्ती आहे का? आहे ना? म्हणून आज आपण इथे जमलोय, म्हणून काहीतरी नवीन शिकायचंय जेणेकरून आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. करेक्ट? हो की नाही? येस ऑर नो? येस. तुम्ही जिवंत आहात का? श्वास सुरू आहे? Yes. हे सुरू. हा, एक श्वास घ्यायचा आपल्याला, एक श्वास सोडायचाय, एक श्वास घ्यायचाय सगळ्यांनी, एक श्वास सोडायचाय. आता एक काम करा, गेलेल्या श्वासांची मला श्वास परत देता येईल का? श्वास परत देता येतील? नाही देता कधीच नाही. नाही, कधीच देता येणार नाही. मग आपण या क्लाससाठी काय करतो आहे, हे फ्री ऑफ फ्री सेशन असल्यावरती तुमच्या मला 10 ते 12 तासांच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट मला इथे पाहिजे. तुमच्या श्वासांची मला काय पाहिजे इथे? इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तुम्ही इथे प्रेझेंट पाहिजे. फक्त मनानी नाही तर तुमच्या शरीरानी, मनानी, तुमच्या भावनिकरित्या मला इथे प्रेझेंट पाहिजे आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं पाहिजे. रेखीचं शिकायचं आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत का? टाईप येस इन द चॅट बॉक्स. कोणाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्या लाईफ मधले? त्यांनी आपल्या चॅटबॉक्स मध्ये, आणि मी समजेल ज्यांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तरं दिले नाहीत त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नाहीत. विकास सर, करायचे आहेत ना सगळ्यांना? इच्छा आहेत ना सगळ्यांची? नाही करायचेत? येस. प्रॉब्लेम नाही सर, सुभाष गुंजाल सरांना प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचे वाटतं. ओके, चला, सगळ्यांचे उत्तर होय आले. ज्यांना नाही करायचं त्यांना ईश्वर सद्बुद्धी देव, आणि ज्यांना करायचे आहे त्यांनी माझ्यासोबतचा हा प्रवास 10 दिवस चालणार आहे. माझ्या या प्रवासाची फी किंवा या क्लासची फी, ह्या वर्कशॉपची फी ही तुमच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट. मी जे काही 10 ते 12 तास तुम्हाला या क्लासला द्यावे लागणार आहे, त्या सगळ्या श्वासांची मला तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि तुमचं डेडिकेशन पाहिजे, तुमचं अटेन्शन पाहिजे, की मल्टीटास्किंग नको. एका वेळेस क्लास करता आहात, रेकी शिकता आहात, संपूर्णतः फोकस तिथे करा आणि ती गोष्ट कंप्लीट करा. इथे मल्टीटास्किंग करायचं नाही. जे कॅमेरे बंद करून बसलेले आहे, मी असं समजेल की ते एका वेळेस 2-3 कामं करता आहात. कळतंय? देव त्यांना सद्बुद्धी देव. कारण आपण ज्या रेकीच्या ऊर्जा शिकतो आहे, रेकी शिकतो आहे, प्रॅक्टिकल एनर्जी बद्दल बोलतो आहे. एनर्जी एक्सचेंज होणं महत्वाची आहे, त्या ऍक्टिव्हिटी करणं महत्वाचं आहे, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे. इथे जितकं बोलाल, आपण कोणीही इथे काही एक कम्युनिटी आहो, एक फॅमिली आहो, एक सर्कल आहो, एक फ्रेंड्स आहो, प्रत्येकाची एज लिमिट वेगवेगळी आहे, एज लेवल वेगवेगळी आहे, तरी सुद्धा एका प्रॉब्लेमवर फेस करायला आलोय, की ते म्हणजे हॅपीनेस. प्रत्येकाला पाहिजे, आनंद पाहिजे. मग मी तुम्हाला आज एक मंत्र देणार आहे, म्हणजे पंचसूत्री जीवन. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, ह्या पंचसूत्री जीवनावरती काम करायला मी तुम्हाला मदत करणार. तुम्हाला पाहिजे का या 5 गोष्टी? हव्या आहेत? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजेत? रेडी आहात तुम्ही सगळे? येस, रेडी आहात? चला मग एक ऍक्टिव्हिटी करा. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी.
Yes, I am ready. Yes, I am ready. Yes, I am ready. कसं वाटलं? चेंज झाली एनर्जी? ओके. जे बाहेर आहे, जे शॉप मध्ये आहे, त्यांचं मी समजू शकते. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. ज्यांना शक्य नाहीये, ते बाहेर आहे, ऑफिसमधनं घरी जात आहे, त्यांचं मी समजू शकते. त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना रेकॉर्डिंग देईन. ओके, किंवा तुम्हाला शक्य असेल तर आपली दुपारी पण बॅच असते, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा याच्या 3 सफरिंग मी सांगितल्या. पहिली ऍक्टिव्हिटी आपली काय करायची आहे, मी लाईफ मधल्या 3 सफरिंग सांगितल्या. एक तर रिलेशनशिपच्या सफरिंग, हेल्थच्या सफरिंग, तुमच्या आयुष्यामधल्या मनीच्या सफरिंग आणि तुमच्या करिअर मध्ये असणाऱ्या सफरिंग. त्या प्रत्येक सफरिंग मी तुम्हाला नोटबुक आणि पेन घेऊन बसायला सांगितलं होतं. त्या प्रत्येक सफरिंगला काय करायचंय, लिहायचं आहे. स्टार्ट करायचंय आपल्याला, की माझ्या आयुष्यामधल्या समस्या काय आहे, समजल्या पाहिजे ना. अपने जीवन में क्या क्या प्रॉब्लेम है, क्या क्या कठिनाई है. मला जर बीपीची शुगरची गोळी घ्यावी लागत असेल, ती पण माझी समस्या आहे, ते पण लिहायचं आहे. माझ्या जीवनातल्या प्रत्येक समस्यांना मी काय करणार आहे, नोट डाऊन करणार आहे. प्रत्येकाला लिहायचंय. साक्षी मॅम, जे आपल्या नावानी जॉईन व्हायचंय, मी सांगितलेलं आहे, नावाचे व्हायब्रेशन आपल्याला वाढवायचे. प्रत्येकाने आपल्या नावानी जॉईन होणं गरजेचं आहे. आपके जीवन में वर्तमान में क्या क्या समस्याएं आप फेस कर रहे हैं, सारी समस्याएं लिखना है. मेघा मॅडम, विकास सर, मिलिंद सर, सगळ्यांनी लिहायचंय. सध्या करंट समस्या, मी आता प्रेझेंट मध्ये काय काय सफरिंग आहे माझ्या आयुष्यातली, काय काय प्रॉब्लेमला फेस करतो आहे, त्या सगळ्या सफरिंगला आपल्याला काय करायचं आहे, मी सांगितलेल्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत आणि ऍक्टिव्हली लिहायचे. प्रत्येकाने नोट डाऊन करायचे की प्रॉब्लेम काय आहेत. ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे ते सुखी आहे. आणि ज्यांचं झालं त्यांनी डन टाकायचं, चॅट बॉक्स मध्ये डन टाकायचंय. स्वप्नील सरांचं झालंय, मिलिंद सरांचं झालंय, व्हेरी गुड. वीणा मॅडमचं, येस. प्रत्येक छोट्या छोट्या जर समस्या असतील दिवसभराच्या याच्यामध्ये जाणवत असतील, त्या प्रत्येक समस्या आपल्याला लिहून काढायच्या आहे आणि एकाच ठिकाणी स्टेबल राहून क्लास करा. एनर्जी आपण बोलतो आहे, एनर्जी बद्दल शिकणार आहोत, त्यामुळे या समस्या लिहिताना आपल्याला काय करायचंय, फोकस करायचंय विचारांवरती. डन. आता काय करायचंय, तो कागद फाडा. ज्यांचं झालंय त्यांनी कागद फाडा. तो ज्या वही नोटबुक वरती लिहिलं होतं तो कागद फाडायचा आहे आपल्याला आणि त्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत. जितके बारीक तुकडे करता येतील तितके बारीक तुकडे करायचे. आणि रात्री आता हे आपण जे तुकडे केलेत, रात्री झोपण्याच्या अगोदर काय करायचंय, हे तुकडे जाळून टाकायचे. हे तुकडे काय करायचे, जाळून टाकायचे आहेत. आणि ही सलग ऍक्टिव्हिटी आपल्याला 21 डेज साठी करायची. किती दिवसांसाठी करायचे, 21 दिवसांसाठी सलग 21 डेजची ही ऍक्टिव्हिटी आहे. रोज करायची आहे. जे रोज ऍक्टिव्हिटी करतात
त्यांना हे ज्या पंचसूत्री जीवनाचा मी उल्लेख करत आहे, पंचसूत्री जीवन ज्यांना जगायचं आहे, स्वप्न आहे त्यांचं, त्यांनी ही ऍक्टिव्हिटी फॉलो करायची आहे. कळतंय? झालं सगळ्यांचं? येस, व्हेरी गुड. पुढे जाऊया. राग येतो का तुम्हाला? राग येतो? कोणाकोणाला राग येतो? अश्विनी मॅमला येतो. अजून राग कोणाला येतो? येतो सगळ्यांना. मिलिंद सरांना येतो, स्वप्नील सरांना येतो. बरोबर. आता डोळे बंद करायचे आपल्याला. ज्यांना ज्यांना राग येतो त्यांनी काय करायचंय? कॅमेरा ऑन करून डोळे बंद करायचे. कॅमेरा ऑन करा आणि डोळे बंद करायचे. कोणत्या कोणत्या गोष्टीचा राग येतोय त्या सगळ्या लोकांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या सगळ्या व्यक्तींचा आपण विचार करतोय. ज्या लोकांचा आपण विचार करतो आहे, असे राग येणारे लोक, अशी सिच्युएशन, अशा सगळ्या परिस्थितीचा आपण विचार करतोय. ज्यांना बघितल्यावरती आपल्या तळपायाच्या मस्तकात जाते, असे चेहरे आपल्याला समोर आणायचे आहेत. सगळं लक्ष आपल्या विचारांवरती केंद्रित करतो आहे. अशी ती घटना, अशा त्या व्यक्ती ज्यामुळे आपल्याला प्रचंड दुःख दिलेलं आहे, प्रचंड राग दिला आहे, प्रचंड वेदना दिलाय, त्या प्रत्येकाला आपण आठवत आहोत. प्रत्येकाला आपण आठवत आहोत. नाउ ओपन युअर आईज आणि त्यांचे नावं लिहून काढा. किती लिस्ट होते बघा. ज्यांचा ज्यांचा राग येतो त्या प्रत्येकाचे नावं लिहायचेत आपल्याला. पटपट लिहायचे. जे जे डोळ्यांसमोर दिसल्या, ज्या ज्या घटना आठवल्या, त्या घटना कोणामुळे घडल्या असतील, त्या कोणत्या गोष्टीमध्ये कोणी फसवणूक केली आहे, कोण सोडून गेलेला आहे, प्रत्येक घटना आपल्याला लिहायचं आहे. आपल्या मुलांचा येतो, आई वडिलांचा येतो, ज्या ज्या व्यक्तींचा राग येतो आहे त्या त्या प्रत्येक घटना आपल्याला किंवा त्या त्या लोकांना आपल्याला लिहायचंय. कितीही लिस्ट असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या, 20 असू द्या, 25 असू द्या, प्रत्येकाची नावं लिहायचेत. साक्षी मॅम, मी रेकॉर्डिंग शेअर करेल तुम्हाला, तुम्ही मला मेसेज कराल पर्सनली. पण जे लोक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहात त्यांच्यासाठी मी शेवटच्या दिवशी एक सुंदर गिफ्ट देणार. झालंय लिस्ट? कोणाची कंप्लीट झाली? अनम्यूट करा. हा, स्वप्नील सर, तुमच्या लिस्टमध्ये किती लोक आहेत? 5 लोक आहेत ना. 5 लोक आहेत. वीणा मॅडम? 4. हो. मेघना मॅडम? मेघा मॅडम? अनम्यूट करा मेघा मॅम. तुमच्या लिस्टमध्ये किती आहे?
कोमल मॅमच्या लिस्टमध्ये किती लोक आहे अजून? 12. 12. अजूनही 12 अजून कमी झालेत का थोडे? निम्मे झालेत मॅम. पहिलेपेक्षा कमी आहेत. खूप कमी आहेत. हा मॅडम, तुमचे पहिल्या दिवशीच्या सेशन मध्ये किती लोक होते सांगाल का सगळ्यांना? 24 होते. 24. अर्धे झाले. मिलिंद सरांच्या लिस्ट मध्ये किती आहे? अनम्यूट करा मिलिंद सर. 5. अजून विकास सर? फाडाची किती आहे तुमच्या लिस्ट 9 मध्ये? लोक आहेत. 9 लोक आहे. सुभाष सरांच्या लिस्ट मध्ये? 9 लोक आहेत. 9. 9. सुभाष सर, तुमच्या लिस्ट मध्ये किती लोक आहे? 8. 8 लोक आहे. मी असा प्रश्न विचारला की प्रणाली मॅम, माझा हा प्रश्न होता की राग तुम्हाला जर येत असेल तर किती लोकांची तुमच्याकडे लिस्ट आहे? माझा प्रश्न हा आहे, तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्हाला किती लोकांचा राग येतो आणि त्या लिस्ट मध्ये किती नाव आहेत? कळाला प्रश्न? ज्यांना नसेल समजला तेव्हा हा, आता मी लिस्ट सांगण्याचा उद्देश हा की मला एवढं उत्तर द्या की ज्या लिस्ट मधले लोक आहे, एक तर ते तुमच्यापेक्षा जास्त प्रगती केलेले असतील किंवा ते तुमच्यापेक्षा डाऊन असतील. काय आहे त्यांच्या ग्रोथ वाईज? ते तुमच्यापेक्षा अप आहे की डाऊन आहेत? एकच डाऊन आहे, बाकी सर्व सॉरी एक अप आहे, बाकी सर्व डाऊन आहे. ओके. अजून बाकीच्यांचं काय उत्तर आहे? स्वप्नील सर बोलायचं आपल्याला. मी एक कप आहे, बाकी हा. सगळे डाऊन आहे. ओके, एक अप आहे, बाकी सगळे डाऊन आहे. बरोबर. अजून कोण सांगेल काय सिच्युएशन आहे? मॅम, डाऊन अप असं काही नाहीये, पण असं राग म्हणजे तसं खूप काही असं अति राग नाहीये. पण आता समजा फॉर एक्झाम्पल कामवाली असते आपली घरात काम करणाऱ्या मावशी किंवा असतात दीदी, तर त्यांनी काम नीट नाही केलं का मग तेवढ्या पुरता राग येतो. मग मनात खूप असतं की मी हिला रागवणार, आता ही असं करेल, पण समोर आल्यावर मी कधीच रागवत नाही, मी अजून प्रेमाने तिला समजून सांगते. असं असतं, म्हणजे तो तेवढ्या पुरता राग असतो. तर मुलांवर राग असणे अशा पद्धतीचं आहे लिस्ट माझ्याकडे. हा. असे खूप काही ओके. असे येस. पण अशा काही घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या असतात. मी त्याचा विचार करायला सांगितला की ज्या घटना अजून सुद्धा आपण त्याच्या विचारामध्ये असतो. उद्देश काय होता की तुम्हाला तुमचे विचार समजता आहेत का? आपण आपल्याला इथे काय शिकतो आहे? पहिल्यांदा रेकी लेवल 1 आपल्याला काय शिकवते? स्वतःचा शोध घेणं. काय घ्यायचं आहे? मला मी समजली आहे का? मला मी समजलो आहे का? आपल्या भावना, आत्ताची सिच्युएशन, आत्ता मी कुठल्या फेज मधून जातो आहे हे मला समजतं आहे का? त्यासाठी तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी सांगितली की प्रेझेंटली माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे, प्रेझेंटली मी कुठे आहे, प्रेझेंटली माझ्या समस्या काय आहे, प्रेझेंटली माझ्या आयुष्यामधले लोक कसे आहेत, मी कोणत्या सर्कलमध्ये उठतो बसतो, कोणत्या लोकांचा मला राग येतो आहे, हे मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. कळतंय? आपल्या भावना आपल्याला जोपर्यंत समजत नाही, आपण स्वतःला समजत नाही आणि आपण त्याच्यामधनं बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण नवीन शिकू का? नवीन गोष्टीवरती आपला फोकस जाईल का? नाही जाणार. बरोबर. मग मला जर नवीन गोष्टी आत्मसात करायच्या आहे, मला नवीन काही ऊर्जा मिळवायच्या आहेत, त्यासाठी मी कसं पाहिजे? ऍक्टिव्ह पाहिजे. अजून काय पाहिजे? क्लीन पाहिजे. बरोबर ना? क्लीन म्हणजे काय? शरीराने आंघोळ करून क्लीन होणं महत्वाचं नाही. माझं मन कसं पाहिजे? मला स्वच्छ पाहिजे. राईट? हो की नाही? तेव्हा मला काय होईल? ऍक्टिव्हली मी कम्युनिकेट करू शकेल, ऍक्टिव्हली मला सगळ्या गोष्टी मिळतील. मला माझं धाडस वाढवायचंय, मी फेस करून बोलू शकली पाहिजे. करेक्ट ना? इथे बऱ्याच लोकांना काय प्रॉब्लेम होतो की कॅमेरे बंद करण्याचं कारण की बोलण्याचा फोबिया असतो. का असतो मी ते आपल्याला सेशन मध्ये शिकायला मिळणार आहे की का प्रत्येकाला कुठल्या लेवलच्या प्रॉब्लेमचं कारण कुठे आहे. कळते का? कारण काय आहे की मला कॅमेरा बंद करायची सवय असते. कारण काय आहे की मला लोकांना फेस करता नाही येत. कारण काय आहे की मला प्रत्येक सिच्युएशनचा राग येतोय.
कळतंय? म्हणून तुम्हाला मी ऍक्टिव्हिटी करायला सांगितली. कळालं? आता हे लोकांचा राग येतोय सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या लोकांचा तुम्हाला राग येतोय एक तर ते तुमच्यापेक्षा अप असतील किंवा तुमच्यापेक्षा डाऊन सिच्युएशन मध्ये असतील. राईट? डाऊन. दोनच सिच्युएशन मध्ये असू शकतात. डाऊन का असतील? कारण त्यांनी काहीतरी कर्मामुळे ते तिथपर्यंत पोहोचले. आणि अप काय असतील? त्यांनी फोकस शिफ्ट केला. राइट साइड घ्या. काय बोलली मी? एक तर त्यांनी काय केला? आपला फोकस कुठे केला? शिफ्ट केला. मग मला ज्या लोकांचा राग येतो आहे, ज्या सिच्युएशनचा राग येतो आहे, तिथे माझा पूर्ण फोकस चाललो आहे का? आज जर माझ्या लिस्टमध्ये 12 लोक आले, 24 लोक आले, 28 आले, 7 लोक आले, 2 जरी लोक आले असतील तर माझा फोकस तिथे आहे नक्कीच. हो की नाही? आहे का आहे. माझा फोकस? म्हणजे त्या लोकांकडे फोकस आहे असं आहे. म्हणायचं हो, का? असं मला म्हणायचंय. त्या लोकांकडे आपला काय आहे? फोकस आहे. फोकस. कळतंय? म्हणून आपल्याला ती लिस्ट सुचली. म्हणून आपल्या लिस्टमध्ये 12, 15, 18, 20 लोक जातात. कळालं का? कारण जेव्हा रागावरती आपल्याला नियंत्रण करायचं आहे किंवा मला ऊर्जा शिकायची आहे किंवा मी एनर्जीला जाणून घेणार आहे किंवा मी सेल्फ हिलिंग शिकणार आहे किंवा मी रेकी बद्दल शिकणार आहे, तेव्हा मला माझ्या भावना कळता आहात का? रेकी हिलिंग सगळ्यांना ही केव्हा वर्क करणार आहे की जेव्हा मी प्रत्येक आयामावरती स्वतःच्या आयामावरती काम केलेलं आहे. माझ्या संपूर्ण शरीरावर, मनावरती आणि भावनांवरती काय मिळवलंय? ताबा मिळवलेला आहे. कळालं? कळतंय हे? की वरती गेलं विमान? डोक्यावर ना गेलं का? नाही ना? समजलं? येस. नाही समजलं? कोणाला नाही समजलं? अनम्यूट करा आणि मला विचारा की मॅडम मला हे समजलं नाही. विकास सरांना नाही समजलं का? समजलंय मॅडम. समजलं. ओके, ठीक आहे. सांग. येस, कळालं. ओके, व्हेरी गुड. हा, म्हणून मला काय करायचंय? माझ्या करंट सिच्युएशनला जाणून घ्यायचं आहे. मला राग येत असेल तर काय लोकांचा राग येत आहे, कारण काय आहे आणि किती लोक आहेत. मग मला काय करायचं? या लोकांकडे माझा फोकस जातो आहे. मग फोकस जातो आहे म्हणजेच काय? ज्या व्यक्तीकडे आपला फोकस जातोय, ज्या घटनांकडे आपला फोकस जातो आहे, ज्या सिच्युएशनकडे माझा फोकस जाणार आहे, तिथे माझी संपूर्ण एनर्जी जाते. काय आहे? ज्या घटनांकडे आपला फोकस जाणार तिथे माझी काय जाईल? पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जातं. मी विचारांनी तिथपर्यंत पोहोचलो आपण. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं त्या घटना आठवा, ती सिच्युएशन लिहा, त्या लोकांना आठवा, तेव्हा विचारांनी आपण कुठे पोहोचलो होतो? पोहोचलो होतो निगेटिव्ह गोष्टींकडे. पोहोचलो होतो ज्या लोकांचा राग येतो तेव्हा. मग माझ्या लाईफमध्ये पण जर मला या पंचसूत्री जीवनावरती काम करायचं आहे, पंचसूत्री आयुष्य पाहिजे आहे, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य ज्यांना पाहिजे आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? माझा फोकस कुठेतरी स्वतःकडे शिफ्ट करायला पाहिजे. माझा फोकस जर माझ्याकडे राहील तर मला या लोकांचा राग येतो आहे, आजूबाजूच्या माझ्या सगळ्या लोकांचा, त्या लोकांकडे माझा फोकस जाईल का? नाही जाणार. कळतंय? म्हणून राग येणारची लिस्ट बनवायचं कारण हे होतं की माझा फोकस कुठे आहे आणि ज्या गोष्टीवरती आपण कोणीही, जर मी माझं ठरवलं की मला नाही, माझा कुकिंग वरती फोकस आहे, मला माझा मेडिटेशनवर फोकस आहे, मला नवीन स्किल एक्वायर करायची आहे, मला नवीन लर्निंग करायची आहे, तर माझा फोकस कुठे जाणार? त्याच गोष्टीकडे राहणार. बरोबर ना? UPSC MPSC लोक जे स्टुडंट असतात ते काय करतात? पूर्णतः कुठे कॉन्सन्ट्रेट करतात? स्टडीवरती. राईट? त्यांच्याकडे दिवस रात्र एकच असतं की मला काय करायचं? गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे. IT कंपनीचे जे हे असतात ते लोक काय करतात? माझे कम्प्युटर स्किल वाढल्या पाहिजे. फायनान्स वाले काय करतात? माझ्याकडे पैसा आला पाहिजे. सेल्स वाले काय करतात? मी अजून चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून माझा सेल्स वाढवला पाहिजे. फोकस कुठे जातोय? प्रत्येकाचं टार्गेट वेगवेगळं आहे. मग मला काय करायचंय? माझा फोकस कुठे शिफ्ट करायचंय? स्वतःकडे शिफ्ट करायचा आहे. रेडी आहात का तुम्ही? हे पंचसूत्री आयुष्य पाहिजे आहे?
हो हो मग त्यांनी टाईप हो रेडी इन हो द चॅट बॉक्स. प्रत्येकाने रेडी करा, टाईप करा. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे. आपण कोणीही इथे एकमेकांना जज करायला आलेलो नाही. इथे सगळेजण एक फॅमिली म्हणून काम करणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना सोबत धरून पुढे जायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोबत आपल्याला काय करायचं आहे, सोबत पुढे जायचंय. एकमेकांना जज करायला नाही आलो, कारण एकही व्यक्ती अशी नाहीये जी 100% परफेक्ट आहे. एकही व्यक्ती अशी नाही ज्याला प्रॉब्लेम्स नाही. आहे का कोणी असं? नाहीच आहे. बरोबर. म्हणून काय करायचं आहे, संघे शक्ती कलियुगे. आपल्याला काय करायचंय, सगळ्यांना एकत्र येऊन आपल्याला या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला स्वतःच्या ग्रोथवरती, स्वतःच्या आनंदावरती, स्वतःच्या या पंचसूत्री जीवनावरती कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. कळतंय? रेडी आहात ना तुम्ही सगळे? येस. आता हात दोन्ही ओपन करा. छान, मस्तपैकी दोन्ही हात ओपन करा. डोळे बंद करायचे. मस्त एक श्वास घ्यायचा सुंदरतेने. श्वास आहेत आपले चालू. आपण संपूर्ण विचार स्वतःवरती केंद्रित करतो आहे. डोळे हलके बंद करायचेत. एक श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास तोंडावाटे सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, तो आपल्याला तोंडावाटे सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. प्रत्येकाने म्हणायचं आहे डोळे बंद करून, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. आपल्या हाताकडे काहीतरी एक पूर्णतः एनर्जी येते बघा. हाताला ती एनर्जी फील होते आहे. अफर्मेशन द्यायचे, स्वतःला म्हणायचंय, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. आता हीच एनर्जी आपण हृदयाकडे देतो आहे आणि हृदयाला म्हणतो आहे, आपले दोन्ही हात हृदयावर ठेवायचे. आपले दोन्ही हात हृदय चक्रावरती आणि हृदयाला आपण म्हणणार आहे, थँक्यू सो मच गॉड. Thank you so much God for giving me everything I want. Thank you so much God for giving me everything I want. Thank you so much God for giving me everything I want. असं 3 टाइम्स आपल्याला अफर्मेशन द्यायचे आपल्या हृदयाला आणि धन्यवाद व्यक्त करायचे. आणि आपल्या हाताची संपूर्ण ऊर्जा आपण आपल्या हृदयाकडे देतो आहे आणि हृदयाला खूप धन्यवाद व्यक्त करतोय. Now open your eyes. Yes, Veena ma'am, very good. Open your eyes. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, हा, रिलॅक्स वाटतं. येस. अजून स्वप्नील सर कसं वाटलं? शांत वाटतं अगदी. शांत वाटतंय. आता आपल्याला जर 21 दिवसांसाठी जो मी टास्क दिलेला आहे त्यासोबत सकाळी उठल्यानंतर काय करायचंय? छान वाटलं सुभाष सर, थँक्यू. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जिथे तुम्ही ज्या गादीवरती झोपले असाल, बेडवरती झोपलेले असाल, तिथे मस्त ताणून द्यायचे हात दोन्ही आणि स्वतःला सुंदरतेने अफर्मेशन द्यायचं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं. आणि मग हृदयावरती छान हात ठेवायचे आहे की थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. बघा
तुम्हाला या भगवंतानी, तो जो कोणी ईश्वर असेल, जो कोणी तुमचा आपल्या धर्माप्रमाणे भगवान बुद्ध असतील, धर्माप्रमाणे ईश्वर असेल, धर्माप्रमाणे जो काही गुरु असेल, धर्माप्रमाणे जो काही ईश्वर असेल, तो भगवंत असेल, ते स्वामी असतील, जे काही आपले ईश्वर गुरु आहेत, त्यांनी तुम्हाला काय केलं आहे, आज उठवलेलं आहे. आपल्या पृथ्वीवरती बरेच जण रोज जगाला काय करतात, टाटा बाय बाय करतात, आणि बरेच जण झोपेत देखील सकाळ बघत नाही. बघतात का? आपण आजूबाजूच्या घटना ऐकतो की काय झालं की झोपेतच ती व्यक्ती गेली, अटॅक आला, स्ट्रोक आला, होतं की नाही बऱ्याच वेळा. मग जर आज मी उठलेली आहे तर माझ्या दिवसाची सुरुवात रेकी आपल्याला काय शिकवते, माझ्या दिवसाची सुरुवात मी ग्रॅटिट्यूडनी करेल. काय करणार? सुरुवात कशी करायची आहे? थँक्यू म्हणून करायची आहे. स्वतःला आपण एक चांगल्या पद्धतीने एक छान सुंदर वाक्य म्हणतो आहे, आणि हृदयाला आपण काय करतोय, ज्या हृदयामध्ये तो परमात्मा राहतो, तो अंतरीचा अंतरात्मा तिथे वास करतो, त्याला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहे. हृदयाची शक्ती, ब्लॉकेजेस येतात की नाही, आपण ऐकतो बीपी आहे, शुगर आहे, ह्या सगळ्या हे कुठून येत आहे, काय होत आहे, कशामुळे होत आहे सगळ्या गोष्टी? थायरॉइड डिटेक्ट झाला, बीपी झालं, शुगर झालं, पीसीओडी झालं, इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या प्रॉब्लेम्स कुठून आहे? तर कुठून नसून मीच ते प्रॉब्लेम स्वतःला दिलेले आहेत. अतिविचार, मायग्रेन हे प्रॉब्लेम कुठून आले? शुगर झालाय, ह्या सगळ्या गोष्टी मीच माझ्या आयुष्यात स्वतःला ब्लेस्ड केल्या, आशीर्वाद दिलेत की माझ्याकडे या. कोण कारण आहे या सगळ्या गोष्टींचं? माझे थॉट्स, माझा आहार, माझे विहार आणि माझे विचार. काय करतोय आपल्याला रेकी काय शिकवते? आहार, विहार आणि विचार, या 3 सूत्रांवरती आपल्याला काम करायचं. कळतंय नक्की काय आहे? याच्यामध्ये 90% कशाचा इम्पॅक्ट पडतो? माझ्या विचारांचा, माझ्या असणाऱ्या संपूर्णतः पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह औराचा, माझ्याकडे असणाऱ्या संपूर्ण निगेटिव्हिटीचा, माझ्याकडच्या सर्कलचा, मी ज्या लोकांमध्ये उठतो बसतो आहे, मी ज्या लोकांमध्ये जे बोलते आहे, ज्या सगळ्या गोष्टी मी करते आहे त्याचा, आणि माझ्या त्या लोकांमध्ये असणारा विचारांवरती होणारा परिणाम, यांनी माझ्या शरीरामध्ये काय होतं, या सगळ्या डिसीजला, डिसऑर्डरला मी इन्व्हिटेशन देते. कळलं? थायरॉइड कशामुळे होतोय? याच प्रॉब्लेम, बीपी, शुगर, कारण आपण काय करतो आहे, आपली वाटचाल वेगळ्या डायरेक्शननी जाते. कळलं का की कुठेतरी मीच कारण दिलं आहे आणि माझ्याचकडे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन आहे. म्हणून पहिल्या लेवलमध्ये आपल्याला कुठले सिम्बॉल शिकायचे नाहीयेत. पहिल्या लेवलमध्ये आपण काय शिकतो? स्वतःचा शोध घेणं शिकतो. शोधन क्रिया आहे, आपलं क्लिन्झिंग करायचं आहे. या 21 दिवसाच्या साधनेमधून आपण स्वतःच्या प्रत्येक आयामावरती काम करणार. मग पहिल्यांदा स्वतःचा गडा, आपल्याला घडा जो असतो त्याला जर छिद्र पडले असतील तर तिथे एनर्जी फ्लो होईल का? मला सांगा, माठ असेल, माठाला जर छिद्र पडलं असेल तर पाणी बाहेर पडेल. ऍग्री करता तुम्ही? मग मला काय करायचे, माझा जो शरीर रूपी माठ आहे, मन रूपी माठ आहे, त्याचे छिद्र सील करायचे, बुजवायचे. कळतंय का? मला माझे पहिल्यांदा काय करायचंय, स्वतःचं हिलिंग करायचं आहे, स्वतःच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. कळतंय का? रेडी आहात तुम्ही? पहिल्या लेवलला आपण काय करणार, स्वतःचा शोध घेणार, स्वतःच्या प्रॉब्लेम वरती फोकस करणार आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. येस, आपण ह्या सगळ्या प्रोसेस मधनं आपल्याला 3 गोष्टी काय, एक्सेप्टन्स करायचा की मला राग येतो. एक्सेप्टन्स ही ऍटिट्यूड महत्वाची आहे की तुम्ही आज एक्सेप्ट केलं की तुम्हाला राग येतोय. तुम्ही आज एक्सेप्ट केलं की मला सिच्युएशन मध्ये कुठल्या तरी वाईट सिच्युएशन मधनं मी आलाय, मला रिलेशनशिपचे इश्यू आहे, मला हेल्थचे इश्यू आहे, मला फायनान्सचे इश्यू आहे. राईट? समजलं की नाही? की एक्सेप्ट केलं की आज मी कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे.
हा एक्सेप्टन्स भाव महत्वाचा आहे, की आपल्याला आपल्या भावना कळताय. मग पुढे काय येतं? एक्सेप्टन्स नंतर फॉरगिव्हनेस. मला काय करायचं आहे, कशासाठी माफ करायचं आहे, या ज्या लोकांचा राग येतो आहे त्यांना माफ कशासाठी करायचं. यांनी मला खूप अतोनात दुःख दिलं आहे, मनस्ताप दिलाय, फसवणूक केली आहे, मला कोणी लोक सोडून गेले आहेत, तर माफ कशासाठी करायचं आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे काय, मला माझा फोकस कुठे शिफ्ट करायचा आहे, मला सांगा. फोकस कुठे शिफ्ट करायचा आहे? स्वतःवर. स्वतःवर. सगळे तयार आहात? येस. व्हेरी गुड. स्वतःवरती जेव्हा फोकस शिफ्ट करायचंय, मग दुसऱ्यांवरती आपला फोकस गेला पाहिजे का? नाही. म्हणून माझा फोकस जर मी स्वतःवर शिफ्ट करते आहे, त्या कंडिशनला मी काय करणार आहे, फॉरगिव्ह करणार आहे, त्यांना विसरणार आहे, त्यांना माफ करणार आहे. तेव्हाच माझं कॉन्सन्ट्रेशन 100% स्वतःवरती राहील. फॉरगिव्ह करणे म्हणजे काय, आपण त्या गोष्टीला पूर्णतः जसं आहे, नाही घडलं आहे, त्यांना माफी देतो आहे, जशा तशा गोष्टी आपण समोर नेतोय. हा, सिच्युएशन घडलेली आहे, वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, पण ती तेव्हा झाली. प्रेझेंटली काय करायचंय, मला माझ्यावरती फोकस करायचंय, म्हणून काय करते मी, ते निग्लेक्ट करते. मी काय करते, त्याला कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात सोडून देते. कोणासाठी सोडते? माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी, माझ्या स्वतःच्या ग्रोथसाठी, माझ्या स्वतःच्या रिलेशनशिपसाठी, माझ्या स्वतःच्या आनंदासाठी, माझ्या परम सुख, समाधान, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्तीसाठी मी त्यांना काय करते आहे, कळतंय, सोडून द्यायचंय, सोडून द्यायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आभार मानायचे, ग्रॅटिट्यूड करायचे. ग्रॅटिट्यूड, पहिल्यांदा मी ईश्वराचे आभार मानणार आहे, पहिल्यांदा माझा दिवस मी अशा पद्धतीने सुरू करणार आहे. कळालं? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो. येस. आता आपण रेकी बद्दल बोलूया, की आपण या जी साधना करणार आहोत किंवा मी काय शिकवणार आहे ते तुम्हाला मी आज शेअर करते आणि सांगते की याचं आपलं 8 ते 10 दिवसांचं सेशन कशा पद्धतीने राहणार. माझ्याबद्दल जास्त न बोलता आपण पुढे जाऊया. ते आपल्याला बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. या प्रवासात आपण सोबत आहोतच. आपण यामध्ये काय शिकणार आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही 7 चक्र असतात, तसे 114 चक्र आपल्याला आहे. ते 7 चक्र आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. आपल्या शरीराभोवती एक एनर्जीचं वलय असते, प्रत्येकाच्या शरीराभोवती असते. ते एनर्जीचं वलय म्हणजे काय, औरा म्हणजे काय, त्या औराला क्लीन कसं करायचं. रेकी ऍक्च्युली अंधश्रद्धा आहे. रेकी बद्दल जे असणारे गैरसमज, रेकी आली कुठून, रेकीचे प्रिन्सिपल काय होते, रेकी कुठल्या पद्धतीने आपण रेकीची प्रार्थना करायला पाहिजे, रेकी कुठल्या तत्वावरती काम करते, रेकीचा म्हणजे सगळ्या गोष्टींचे बेनिफिट्स रेकी जे शिकतो आहे, या रेकीचा आपण काय मेडिटेशन घेऊ शकतो किंवा त्याची डेली साधना कशी करायची, ते सगळं रेकीचा सिलेबस आपण पहिल्या लेवलला शिकणार आहोत. एनर्जी बॉल एक्सरसाइज शिकणार आहोत. एखाद्या आपल्या घराला प्रोटेक्शन कसं द्यायचं, आपण स्वतःला प्रोटेक्शन कसं द्यायचं आणि स्वतःची हिलिंग कशी करायची. पहिल्या लेवलला काय करणार आहोत, आपण आपल्या प्रत्येक लेवल, आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असतो. कळतंय? पहिले आपण आपला घडा काय करणार आहोत, भरून घेणार आहोत. कळालं? कोणासाठी आहे हे सगळं? स्वतःसाठी. सगळं पहिल्या लेवलला सेल्फ हिलिंग आपण शिकणार आहोत आणि त्याच्या टेक्निक काय असतात, स्वतःचा, आपलं सबकॉन्शियस माइंड आणि आपल्या जीवनाचा आनंद कशा पद्धतीने एकमेकांशी कोरिलेट आहे, एकमेकांवर डिपेंड आहे, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या लेवलला शिकत असतो. कळतंय? काय काय सिलेबस राहणार. त्यानंतर आपल्याला हे सेशन कोणासाठी डिझाईन केलं आहे, तर ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये या 5 सूत्री गोष्टी, जे 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी पाहिजे आहे, ज्यांना आयुष्यामध्ये ग्रोथ पाहिजे. ग्रोथ म्हणजे कोणती, एक तर रिलेशनशिपची ग्रोथ पाहिजे, एक तर पर्सनल लेवलला काही नवीन शिकायची इच्छा आहे, त्यांना स्पिरिच्युअल ग्रोथ करायची आहे, ज्या लोकांना कम्युनिकेट करता नाहीये, ज्या लोकांना एकमेकांसोबत बोलता नाहीयेत, कॉन्फिडेंटली एकमेकांसोबत डील करता नाहीयेत, ऑफिसमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो, ज्या लोकांना सतत डिप्रेशन जाणवतो, एन्झायटी येते,
सतत कशाच्या तरी दिवसभराच्या ताणमुळे किंवा सतत कशाचा तरी एक आळस चढलेला असतो, सतत कशाचा तरी पेन असतो, सतत गोळ्या औषधं न घेता डॉक्टर म्हणतात रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तरी सुद्धा दिवसभरात काहीतरी असा पेन होतो, काहीतरी असा थकवा जाणवतो, त्या सगळ्यांसाठी हे सेशन आहे. ज्यांना इमोशनली फ्लक्च्युएशन असतं, काहीतरी मूड स्विंग्स होतात, ज्यांना एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटतं, त्या प्रत्येकासाठी हे सेशन डिझाईन केलेलं आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे वेळ आहे आणि मी नवीन काहीतरी शिकावं, मला माझी पर्सनल ग्रोथ करायची आहे, त्या प्रत्येकासाठी हे सेशन काय आहे डिझाईन केलेलं आहे. कळतंय? कोणाकोणासाठी आहे समजलं सेशन? ज्या लोकांना आपल्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायचं आहे, ज्या लोकांना पुढे जायचं आहे, ज्यांना आपली पाचही स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक ग्रोथ पाहिजे, बरोबर ना? जर माझ्यावरती मी फोकस करणार तर म्हणजेच काय, मला माझी प्रगती साधायची आहे. राईट ऑर रॉंग? बरोबर ना? मग मला ग्रोथ करायची असेल त्या लोकांसाठी हे सेशन काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. कळतंय? आणि या सेशनला फ्री देण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येकाला आपली सेल्फ हिलिंग तरी जमली पाहिजे आणि प्रत्येक घरात एक रेकी साधक हवा. हे 10 दिवसांचं माझ्या स्वामींची कृपा, माझ्या गुरूंची कृपा म्हणावं, किंवा मी एक ग्रॅटिट्यूड सेशन घेते आहे की या ऊर्जा प्रत्येक घरामध्ये पोचाव्या, प्रत्येक घरामध्ये एक हिलर असावा. त्यामुळे मी हे फ्री सेशन घेते. तुम्हाला हे जर तुम्हाला खरंच वाटत असेल, ज्यांना ज्यांना गरज आहे त्या प्रत्येकाला तुम्ही इन्व्हाइट करू शकता आणि हे सेशनला जॉईन करू शकता. याचं कसं असते ना, एखादी गोष्ट बघा, जर आपण एकमेकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायला गेलो तर माझ्या आयुष्यात काय होईल, आनंद निर्माण होणार. जर मी तुम्हाला दुःख दिलं तर काय मिळेल, मला दुःख मिळेल, आहे ना? की आपण जे देणार आहे ते आपल्याला मल्टिपल होऊन भेटेल, म्हणून दिल्याने वाढणार आहे. म्हणून मी हे जे ग्रॅटिट्यूड सेशन देते तुम्हाला, त्यांनी मला तर मल्टिपल होऊन मिळणार आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत रेखी ऊर्जा पोहोचणार आहे. कळालं? येस. आता मला तुमचं काय करायचंय, फोकस आपला काय करायचं, स्वतःवरती आणायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय काय पाहिजे, आपण बघितलं प्रॉब्लेम्स काय आहेत, प्रत्येकाने लिहिले प्रॉब्लेम्स, लिहिलेत का? फाडून टाकले प्रॉब्लेम्स, लिहिलेत, राग येणाऱ्या व्यक्तींचे सगळे नावं लिहिले. आता तुम्हाला तिथे लिहायचंय व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे, स्टार्ट करा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. आपल्याला प्रत्येकाला काय काय पाहिजे ते लिहायचं आहे, प्रत्येकाने लिहायचं आहे. ते तर कळायला पाहिजे ना. जर बदलायचं आहे, ग्रोथ करायची आहे, मार्ग निवडला आहे, मग पाहिजे काय? कारण देव पण त्यांची मदत करतो जे स्वतःची मदत करायला तयार असतात. मग तुम्हाला तुमची जर मदत करायची असेल तर तुम्हाला पाहिजे काय, तर ते देवाला सांगावं लागेल ना, त्या युनिव्हर्सला सांगावं लागेल की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ज्या ज्या इच्छा असतील, कुठली ग्रोथ साधायची आहे, 5ही लेवलच्या ग्रोथ साधायची आहे, पंचसूत्री जीवन पाहिजे आहे, काय काय पाहिजे ते लिहा. कोणाला घर घ्यायचं असेल, ते पाहिजे असेल ते लिहा. ज्या ज्या इच्छा आहेत त्या प्रत्येक इच्छा लिहायच्या आहेत.
मीरा मॅडम झालेत? अनम्यूट करा. काय काय पाहिजे तुम्हाला? सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य, त्याच्यानंतर लक्झरी लाईफ, व्हेरी गुड. त्याच्यानंतर परस्परातले रिलेशनशिप हेल्दी पाहिजे, अजून? सभोवतालचं वातावरण आनंदी, पोषक आपल्याला असं पाहिजे. एवढं पाहिजे. व्हेरी गुड. अजून कोणाचं झालं? स्वप्नील सरांचं झालंय? अनम्यूट करा. मला खूप सारा पैसा कमवायचा आहे, पण हा पैसा कसा कमवायचा आहे की बाकीच्या म्हणजे आपल्या बाकीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल आणून त्याच्या मार्गातून मला पैसा मिळवायचा आहे, म्हणजे म्हणजे त्यांनाही लोकांच्या आयुष्यात help सकारात्मकता निर्माण करायची आहे निर्माण आणि पैसा करायची पण आहे. कमवायचा. त्या माध्यमातून पैसा कमवायचा. ओके. अजून? बाकी हेल्थ वेल्थ रिलेशनशिप मध्ये डे बाय डे ग्रोथ व्हायला करायची पाहिजे. आहे की होते आहे? करायची आहे. करायची. ओके. अजून? कोमल मॅम, राग कमी करायचा आहे. अजून काय पाहिजे? प्रत्येकाला आपल्याला कळालं पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. काय पाहिजे तुम्हाला कोमल मॅम? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, संपत्ती पाहिजे, नेम पाहिजे, फ्लेम पाहिजे. ओके. विकास सरांना काय पाहिजे? फर्स्ट होम आणि चिल्ड्रन एज्युकेशन. ओके. मिलिंद सरांना काय पाहिजे? अनम्यूट करा सर. ओके. अजून कोणाला काय पाहिजे? विना मॅडमला काय पाहिजे? Happy and healthy soul, stress-free life, happy relations with family. बस. अजून कोणाला शेअर करायचं आहे? काय काय पाहिजे आहे? युनिव्हर्सला सांगत आहोत आपण आज मॅनिफेस्ट करतोय ती गोष्ट. काय पाहिजे? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. इथे जर आपला फोकस नाही आहे, आपल्याला जर स्वतःला कळत नाही की मला पाहिजे काय, मी लिहू शकत नाहीये मला पाहिजे काय, तर ईश्वर देईल का? नाही देणार. मेघा मॅडम, काय पाहिजे तुम्हाला? मनशांतीपणाची शांती पाहिजे धनश्री मॅडमला. मेघा मॅडमला काय पाहिजे? मॅडम, मला तर ऑनलाईन जॉब पाहिजे जिथे मला डॉलरनी पेमेंट होणार. मनाची शांती पाहिजे, डेबिट क्लिअर झाला पाहिजे आणि त्यासाठी मी शेवटच्या दिवशी एक मंत्र मनाची सांगणार. शांती सर्वात महत्वाची. ओके, ठीक आहे. प्रत्येकाला म्हणजेच काय, आपल्या 3 थँक्यू मॅडम. गोष्टीच्या आणि आजचं सेशन मला खूप आवडला. काय म्हटलं मेघा मॅडम? दुपारचं सेशन पण मी अटेंड केला मॅडम, मला खूप मी म्हंटल की मी दुपारी पण सेशन अटेंड केला होता, मला खूप आवडला आणि मला ती पॉझिटिव्हिटी आली. थँक्यू मॅडम, थँक्यू. म्हणून मी आणि सायंकाळचं पण सेशन अटेंड. चालेल, काहीच हरकत नाही. तुम्ही दोन्ही अटेंड करा, काहीच हरकत नाही. येस. म्हणजेच काय, आपल्याला काय पाहिजे आहे? ह्याच परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. मी काय म्हणते याला? पंचसूत्री आयुष्य. हे पंचसूत्री आयुष्य प्रत्येकाला पाहिजे आहे, राईट? मग त्या पंचसूत्री आयुष्यावरती फोकस करायचा आहे. आजपासून माझा फोकस कुठे जाणार आहे? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. कळतंय? पाहिजे आहे ना प्रत्येकाला? मग ते मिळवायचं कसं? तिथे फोकस शिफ्ट कसा करायचा आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी कशा डील करायच्या, हे मी तुम्हाला या ज्या आपण 8 ते 10 दिवसांच्या सेशन मध्ये सोबत आहोत
त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. रेडी आहात तुम्ही? या गोष्टी शिकायला रेडी आहात? हो. येस. आनंद दाखवा, उत्साह दाखवायचा. आपल्याला ती एनर्जी जर पाहिजे की नाही, बाळ कसं करतं? चॉकलेट पाहिजे असलं की कसं करतं? आईला दे 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 करतो की नाही? मग ती भावना आपल्याला ईश्वराप्रती, त्या युनिव्हर्स प्रती दाखवायची आहे की मला पाहिजे आहे. कळतंय? त्या भावनेने मागायचंय की ईश्वरा मला दे, मला हे पाहिजे आहे, माझा फोकस इथे शिफ्ट करायचा आहे, मला मी ती गोष्ट मागत आहोत. येस. मग या गोष्टींसाठी मला तुमच्याकडनं एक कमिटमेंट पाहिजे की तुम्ही 10 दिवस रेग्युलर मी ज्या सांगितलेल्या ऍक्टिव्हिटी आहे त्या कम्प्लीट करणार, पहिलं एक, आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणार. कारण इथे मी तुमच्याकडनं कुठलीही गुरुदक्षिणा घेत नाहीये, कुठलीही फीस नाही घेते. माझ्यासाठी तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्वमेंट दाखवणार, तुम्ही 100% ऍक्टिव्हिटी करणार आणि ती गोष्ट फॉलो करणार आहात, तीच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तुमच्या लाईफमध्ये जर आनंद निर्माण होत असेल तर तीच मी कुठेतरी माझ्यासाठी ब्लेसिंग समजेल. कळालं? म्हणून ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हा आणि प्रत्येक गोष्टीला इंटरेस्ट घेऊन करा. कळतंय? येस. ओके. आज स्वप्नील सर एक अनम्यूट करा आणि मला सांगा आजचं सेशन कसं वाटलं? आजचं सेशन अगदीच म्हणजे सुंदर होतं मॅडम. नवीन नवीन माहिती कळायला म्हणजे मिळाली. आणि आतापर्यंत आपण असा कधी विचार करत नाही की म्हणजे बाहेरच्याच जगात आपण बघत असतो की मगाशी जे सांगितलं तुम्ही की लोकांची नावं, ज्यांचा राग येतोय त्यांची नावं वगैरे लिहून काढा वगैरे. तर आपण म्हणजे नेहमी त्याच ह्याच्यामध्ये असतो, आपण स्वतःकडे कधी बघतच नाही की यातून आपल्याला बाहेर पडून आपल्यावरती काम करायला पाहिजे किंवा काय. तर हे आज कळालं महत्वाचं म्हणजे. आणखीन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या होत्या अगदी. अजून शिकायचं आपल्याला. 10 दिवस आहोत सोबत. नक्की. बऱ्याच गोष्टी तुम्हाला नवीन यांनी समजेल. कंटिन्यू आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. जे सांगितले ते फॉलो करायचे. येस. थँक्यू सर आणि वेलकम तुमचं. थँक्यू मॅम. येस. वीणा मॅडम. खूप छान होतं सेक्शन. मी आधीची बॅच पण एकदा जॉईन केलेली, पण मला कंटिन्यू नाही करता आली, त्यामुळे मी ही रिटर्न बॅच जॉईन केली आणि खूप रिलॅक्स वाटलं मला. फर्स्ट डे लाच खूप रिलॅक्स वाटलं. येस. थँक्यू थँक्यू. मॅम आणि वेलकम तुमचं पुन्हा एकदा. आता कंटिन्यू करा, ही मी Thank you. ब्लेसिंग देते हो, तुम्हाला. नक्की. येस. थँक्यू मॅम. येस. अश्विनी मॅम अनम्यूट करा. हरिओम. हा, नमस्कार छान मॅम. मॅम. पहिली तर तुमचा उत्साह बघून आम्हाला उत्साह वाटला, तुमच्याकडे बघून. मेन म्हणजे तुम्ही खूप फ्रेश आहात. आता आम्ही ज्या याच्यात सेशनला येऊन बसलो आणि त्यापेक्षा तुम्हाला बघून आम्ही जास्त फ्रेश झालो. तुमची एनर्जी, बोलण्याची एनर्जी वगैरे, त्यातनं जास्त आम्हाला एनर्जी मिळाली. आणि सेशन तर खूपच सुंदर झालं. तुमची समजावून सांगण्याची पद्धत वगैरे खूप छान. की यातनं आज हे शिकलो की आहे त्या परिस्थितीला इट्स ओके म्हणायचं आणि काही परिस्थिती सोडून द्यायची. हे आज आम्ही शिकायला मिळालं. येस चांगलं. मॅम. आणि तुमचं स्वागत आहे. थँक्यू आणि वेलकम. येस मॅम. थँक्यू. येस. मिलिंद सर, तुम्ही काय रिव्ह्यू करणार, शेअर करणार? छान आहे. मी एवढंच म्हणेल की म्हणजे मी आधी रेकी केली आहे, दुसरीकडनं केलेली आहे. आणि जनरली याच्यामध्ये 5 प्रिन्सिपल्स शिकवतात आणि राग करायचा नाही एवढंच सांगतात. ते तेवढं करून ते प्रिन्सिपल कव्हर झालेलं असतं. पण ते तुम्ही ज्या प्रकारे जी ऍक्टिव्हिटी करायला लावली की राग का काढावा, की कसा काढावा आणि ते जाळून टाकायचं, जे तुमची ऍक्टिव्हिटी असणार आहे, दॅट रिअली वर्क्स. पण तुम्ही हे जे मला आय थिंक की तुम्ही हे प्रत्येक प्रिन्सिपल डिटेलमध्ये पेक्षा ह्या ऍक्टिव्हिटी करून हे पटवून देऊन की प्रत्येक प्रिन्सिपलचं महत्व काय आहे आणि ते आपण कसं इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे हे तुम्ही शिकवाल असं मला वाटतं. अँड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग अबाउट युअर कोर्स. थँक्यू. थँक्यू सर आणि वेलकम तुमचं. थँक्यू. येस. अजून कोणाला शेअर करायला आवडेल? मीरा मॅडम. मीरा मॅडम.
नाही, छानच आहे, प्रश्नच नाही. आणि आमचा सहभाग असल्यामुळे आम्ही त्याच्यात कोणतरी आहो याचं समाधान आहे. ओके. छान आहे, मस्त आहे एकदम. येस, वेलकम तुमचं. गौरी मॅम, अनम्यूट करा. नमस्ते. मी दुपारी सुद्धा जॉईन केलं होतं, पण मला कॅमेरा ऑन करायला नाही मिळाला. मग संध्याकाळची जरा आता लेट जॉईन केलं. आता तुमचं हे नाही दिसत आहे. कॅमेरा थोडा खाली घ्या. हा, आता दिसतंय. हा, छान झालं आणि खूप बरं वाटलं. म्हणजे दुपारी पण फ्रेश वाटलं, पण ती जी ऍक्टिव्हिटी मी पाहिली, पण मला तेवढं करण्याचा म्हणजे वेळ नव्हता. ऍक्च्युली थोडी बिझी होती म्हणून. पण आता मी केलं आणि म्हणजे कॅमेरा बंद होता, पण मी केलं आणि खूप छान वाटलं मला. पण तुमची जी आहे नाव लिहून असं हे जाळायचं, ते ना मी ऍक्च्युली पिक्चर मध्ये बघितलं होतं. नाही, ऍक्च्युली करायचं आहे. पिक्चर मध्ये कुठे येतात गोष्टी? पण नॅचरली आज म्हणजे असं मी माझ्या म्हणजे मिस्टरांशी बोलली होती आणि त्यांनी तो प्रयोग केला होता. त्याला ते म्हणजे वाटलं होतं काहीतरी आहे, पण असं स्वतः केल्यावरती जे वाटतं ते आता म्हणजे मी म्हणतो ना अनुभव घेणं, असं मी घेईन आता. नक्कीच. खूप छान. आणि तुमच्याकडे बघून जसं मीरा मॅडम म्हणाल्या आम्हाला खूप फ्रेश वाटतं, तसं थँक्यू मला मॅम. म्हणजे तुमच्याकडे बघून खूप छान वाटलं. दुपारी पण थँक्यू. आणि आणि आता तुमचं पण. सगळ्यांचं स्वागत, वेलकम आणि लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू यू. येस, विकास सर, तुम्हाला कसं वाटलं आजचं सेशन? खूप छान वाटलं मॅडम. याआधी पण मी रेकी मध्ये सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये पण एनर्जी फील होते, नाही असं नाही. आणि बऱ्याच ठिकाणी जातो, तिथे पण मन की शक्ती. आताच मी जॉईन केलं होतं. एक 21 दिवसाचा प्रोग्राम होता, 25 दिवसाचा होता. त्याच्यामध्ये 2 दिवस मी मिस केले. आणि आवाज गेला बहुतेक विकास सरांचा. ओके, याच उत्साहाने आपल्याला काय करायचंय, उद्या देखील नवीन गोष्टीला शिकायचं आहे. यापुढे आपल्याला बघायचंय की माझ्या जीवनात सबकॉन्शियस माइंड आणि माझ्या जीवनातला आनंद खरंच एकमेकांवर डिपेंड आहे का? जे आपण रेकी शिकायची आहे त्याच्या अगोदर मी त्या रेकी शिकण्यासाठी तयार आहे का? बरोबर ना? आपण काय केलं, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट त्याच्यावरती फोकस केलं. बरोबर. मग मला काय करायचंय, माझ्या जीवनातला सबकॉन्शियस माइंडला थोडंसं समजून घ्यायचंय की माझं डोकं किंवा माझी बुद्धी किंवा माझं जे काही सोल, आपण माइंड, सोल आणि बॉडी असं बोलू, माइंड आणि सोल माझ्या ह्या तयार आहेत का ह्या नवीन ऊर्जा शिकण्यासाठी? आणि मग तयार नसतील तर कशा पद्धतीने मी याला तयार करणार की नवीन गोष्टी मी तिथे फील करणार, नवीन गोष्टी मी तिथे शिकणार, नवीन गोष्टी ती समजून घेणार. बरोबर, कळालं? त्या गोष्टी आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. येस, रेडी आहात तुम्ही सगळे? आणि याच डेडिकेशननी उद्या आपल्याला शार्प 7:30 वाजता जॉईन करायचं आहे. आपली दुपारची देखील बॅच होते. ज्यांना ज्यांना शक्य होते त्यांनी संध्याकाळची बॅच करा, ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुपारची, दोन्ही बॅच आपल्याला कम्फर्टेबली जॉईन करता येतील. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मल्टिपल बॅच तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटलं की आपल्याला डिप्रेस वाटत आहे, जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही आपलं विचारा मला की मॅम आपली बॅच कधी होणार आहे, तुम्ही त्या बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे? आणि ज्यांना आवडलं असेल त्यांनी नक्कीच 3 लोकांसोबत हे सेशन शेअर करा. ज्यांना गरज आहे त्या लोकांपर्यंत रेकीची ऊर्जा पोचवा. आपल्याला पहिली लेवल तरी आपल्याला या पद्धतीने शिकवायची की शिकायची आहे आणि लोकांपर्यंत पोचवायचे, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये एक रेकी साधक असावा, प्रत्येकाला या ऊर्जाचा फायदा व्हावा. कळालं? जेणेकरून आज जर माझ्या आयुष्यामधलं एक छोटंसं दुःख जर कमी होत आहे, छोटासा माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या सफरिंग मधनं बाहेर पडतो आहे, तर ही गोष्ट मी दुसऱ्यांना पण देणार की त्यांनाही आयुष्यात आनंद निर्माण करायची संधी मला द्यायची. यांनी काय होणार आहे की आपल्याही जीवनातला आनंद मल्टिपल होऊन आपल्याकडे परत येतो. राईट? देणेचं पडताय. कोणतीही गोष्ट तुम्ही जी द्याल ना ती वाढणार आहे तुमच्याकडे. जर दुःख दिलं तर दुःख वाढेल, आनंद दिलं, समाधान दिलं तर तुमच्याही कडे काय होणार आहे, त्याच गोष्टी मल्टिपल होऊन रिटर्न येतात. हा कर्माचा सिद्धांत आहे.
कळतंय? म्हणून देने से बढ़ता है. माझं सेशन आवडलं असेल तर नक्कीच तुमच्या ग्रुपमधल्या तुमच्या फॅमिली मेंबर सोबत ज्या लोकांना गरज आहे या 3 लोकांसोबत तुम्ही आपल्या ग्रुपची लिंक शेअर करू शकता, झूमची लिंक शेअर करू शकता. आणि नसेल आवडलं, काय नसेल आवडत ते माझ्याशी बोला, मला सांगा. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. ईश्वर गुरु तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानात ठेव. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू सो थँक्यू. मच.